पत्रिका आपल्याला माणसाचं पूर्ण पर्सनॅलिटी दाखवते आणि तो आपल्याला काय कॅरी करतोय किंवा ती आपल्याला काय कॅरी करते हे पत्रिका सांगते आपल्याला. आता पत्रिकेमध्ये मी असं म्हणेन की गुण जर बघायचे असतील तर 16 ते 24 मध्येच गुण मिळायला पाहिजे. 16 पेक्षा कमी नाही पाहिजे आणि 24 पेक्षा जास्त नाही पाहिजे. आपण म्हणतो 36 ते 36 अरे गुण बापरे! मिळाले हे म्हणजे तर खूप चांगलं. उलटच आहे. म्हणजे लोकांचं तर जास्त गुण म्हणजे खूप जास्त. मला माझ्यासारखी हुबेहूब व्यक्ती सहन होणार आहे का? माझी पार्टनर जर मी तापट आहे, तर मला माझा पार्टनर तापट सहन होणार आहे का? मला पॅम्परिंग करणारा पाहिजे ना. हं. किंवा माझा पार्टनर तापट आहे, तर मी पॅम्परिंग करणार पाहिजे. लग्न जेव्हा ही गोष्ट येते, तेव्हा तुम्ही कम्पॅरेटिव्हली सोबतच असता ना, तेव्हा ह्या 2 रेषेमध्ये, 2 व्यक्तीमध्ये ना, हा एक स्पेस पाहिजे. म्हणजे थोडंसं क्रॉस, की ती व्यक्ती तापट असेल, तर मी नाही पाहिजे. त्या व्यक्तीचं दृष्टिकोन वेगळा असेल, तर माझा दृष्टिकोन वेगळा पाहिजे कुठल्याही सो अँड सो गोष्टीकडे बघण्याचा. पत्रिका बघताना कधी पण 2 वेगवेगळ्या पत्रिका बघायच्या असतात. एक मुलाची म्हणजे नवऱ्याची आणि एक बायकोची. मुलाच्या पत्रिकेमध्ये काय बघायचे, की तो त्याच्या होणाऱ्या वाईफला कसं ठेवणार आहे, तो तिच्या फॅमिलीला कसं ठेवणार आहे, तो तिला अप्स एंड डाउन्समध्ये कसं कॅरी करणार आहे, तो इमोशनल बॅलन्स आहे का नाही, हे पत्रिका सगळं दाखवते. मुलगी त्या मुलाला कसं कॅरी करणार आहे, हे वैयक्तिक पत्रिका बघावी, माझं म्हणणं आहे. हे मिलन करून काहीच फायदा नाही. वैयक्तिक, कारण तुम्ही वैयक्तिकच नंतर हँडल करता. मग एकमेकांना ते कसं कॅरी करता हे वैयक्तिक पत्रिका बघूनच तुम्ही कुंडली मिलन करावी आणि त्यानुसारच लग्न करावं, हे असं माझं मत आहे.